ठेवा खाली. नमस्कार मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. त्याचं कारण असं आहे, आता आम्हाला करायची ती छोटी पार्टी म्हणजे दादाचं चालू होतं 2-4 दिवसापासून. पप्पा मला मॅगी खायची, तर मॅगी खायची म्हटलं मग आपण काहीतरी युनिक पद्धतीनं आपण ही तयारी केली पाहिजे. तर आम्ही काय केलं, म्हटलं चला मग आपण काय करू, थोडं निसर्गातच जाऊ आणि तिथं एक छोटीशी चूल करू. काही नाही, आपण तीन प्रकारचे म्हणजे इटा आणल्या आणि त्यांनी 3 प्रकारचे इटा आणल्या आणि त्याची चूल छोटी बनवली. आता तो त्या चुलीमध्ये काड्या घालतोय. आपण मस्त आता मॅगी बनवू. मॅगी कशी होती तुम्हाला मी दाखवणारच आहे लगेच. व्हेजिटेबल मॅगी शिवाय आता सगळे तयारीत आलेले आहे. ते दादा चुलीला काड्या लावतोय. चल रे भाई इकडं. दादा चल सर इकडे चल. काय तू काय करू राहिली? लकडी टाकतोय त्याच्यात. लकडी कशाला टाकतो? काय मोठं होईल? आग मोठी होती. बरं जास्त नको टाकू लकडी त्याच्यात. थांबा झालं तेवढं काढ्यात बघा. आता आग तशी नाही जावती, पण तुला थांब टाकतो मी. इकडं होतो इकडे. इथं तू जाय तिकडून. इथं बस. इकडं खाली बस. हा पाय नाही, इथं बस ना, थोडं समोर बस. हा बस तिथं. हा मागे सर थोडं मांडी घेऊन बस थोडासा. मित्रांनो, हे बघा, आता आपण चाकू पहिला घेतलेला आहे. मित्रांनो हे बघा, आपण घरची कढई आणलेली, ती अशी ठेवायची मस्त. आता बसलेली व्यवस्थित. त्याला आपण सेटअप करणार आहे. त्याच्यानंतर चाकू आहे, शिमला आहे, टमाटा आहे, कोथिंबीर आहे, हिरवे वाटाणे, मीठ आहे आणि थोडा मॅगी मसाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडं ऑइल लागणार आहे, त्यासाठी थोडं ऑइल आहे याच्यात. आणि एक ताट आणि चमचा. जिमी चल इकडे. जिमी चल इथं बस. इथं बस इथं बस. खाली चल. खाली बस खाली. आणि जिमी पण बरोबर आली. आता हे 2 ताटं आहे आणि सोबत पाणी पण आणलेलं आहे. आणि दादन डायरेक्ट मॅगीचा पुढं उठून आणलेला. आता आम्ही 3 जणांचे, पण आपण थोडं बोलू आणि बघू. आणि प्लेटी पण आणल्या. म्हणजे बघा मॅडम आमच्या किती तयारी येते पूर्ण. एक माझी, एक आईची, एक पप्पाची. हो वाटाणे काढा ना त्याच्यात. वाटाणे मी पण कापू का? फोक पण आणलेली. काटा चम्मच राव त्याचं. आता कोथिंबीर साईडला काढून ठेवतो मी. आणि एक मिरची पण, हिरवी मिरची पण आणलेली. हिरवी मिरची टाकली का कशी थोडी तिखट? जिमी तू खाणार आहे की मॅगी? खाणार मग. जिमी खाईन का मॅगी? अरे वा. तुला आवडेल का? एकाचे 2च आहे फक्त. 5च्या पप्पा. तिला कुठे द्यायची मॅगी? इथं द्यायची का? बस का एवढं टाकायचं? बस. मिरची काप. मी हे पेटू का? काडीची पेटी कुठे? काडीची पेटी ना. ठीक. आई मिरची पेटतात ना मग. या बाय पेटले का? पेटली. तुला आवडन का रे चुलीवरची मॅगी? हा. तू खाशील ना? मित्रांनो, तिथं सुकल्याला पाला असल्यामुळे पटकन हे लागलं बरं का, जाळ झालं. आपल्याला थोड्या आता काड्या पाहावं लागणार. आता यांनी कमी आणलं बरं का, ते पुरणारच नाही त्या काड्या. मग एक झाडाचं लाकूड तोडून आण. ते समोरचं वाळेल झालं तोडून आणता का? मी आणू का? आण बरं दादा काड्या शोधून थोड्या. जाय घ्यायची मी त्याच्याबरोबर जोडी त्याला. ए चपला घालून जा ना. जाय त्याच्यावर जोडी जाय त्याला. काय होतं? चुलीत केले ना आपण. जाय तू, जाय ती येईन बरोबर. तिकडून जाय ना. काहून पाला पाचळतून जातो? बरोबर जाते हो. जिमी गेली जोडी त्याला. आपण एकदा थोडा जाळ तयार झाला का म्हणजे काय होईल, काड्या पण व्यवस्थित पेटतील. मग आपल्याला कढई ठेवता येईल. एक काम करता का? ते पाण्याची बाटली द्या बरं इकडं. दुसरी बॉटल नाही आणली का? एकच आणली. एक दादूची. ते नाही रे, वल्ल्या नाही दादा, वाळेल काडक्या पाहिजे. नाही ना, वल्ल्या आहे त्या.
वल्ले आहेत ह्या त्या. बनीर आहे ना बारीक बारीक टाका ना. काय करू हे वल्ले हे पालायचं गिरवा वाळेल काड्या अशा राहते. कसे खालचेच काड्या गोळा करून आण दादा. खालच्या आणि पोळा करून हे इथलेच घे सर 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 ते सोड ते सोड. टाका ना ते बी. इथे काढल्या हा तशा गाड्या गोळा कर. ही बाटली बस ना. हे याच्यात ठेवून देऊ का? मिरची नाही टाकत आता, जाऊ द्या. मित्रांनो सर्वप्रथम थोडं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. हे दूध आला आता आपण शिमला मिरची, टमाटा आणि वाटाणा टाकून घेत आहोत. मित्रांनो आपण आता काय केलं टमाटा आणि शिमला मिरची आणि वाटाणा टाकून घेतला पहिला. त्याच्यानंतर तो थोडा फ्राय होऊन देऊ चांगलं. दादा लगेच पुढा घेऊन उभा आहे मॅगीचा. एवढा नाही करायचा आपल्याला. जिमी इकडे जिमी जिमी इकडे बस इथं खाली बस चल. हां नको जाऊ दे. पप्पा हे बघा आता मस्त आधी फ्राय करून घेऊ. पप्पा पप्पा ही जिमी माझ्या पाठी मागेच तिकडे गेलो बघ. हा ना तू कुठे गेलता कुठे गेलता तू लाकडा लाकडा आणायला तुझ्या मागे जात होती ती. माझं मार्ग हां सुरेश काड्या घाल. मी काय घालू का तुला लांब ठेवले तिकडून मला घालतो नुसते. मी घालू का बरं बरं अमय लय दूर जा दूरच होणार आहे मग दादा. इकडं होतं मीठ पण लगेच टाकायचं का? थोडस मिठाने काय होतं? ते पटकन शिजलं पटकन ना. शिजायला होतं मिठाने. वा ए आला टाकू दे नाही थांब ना गं थांब मी मोठी टाकू टाक इकडून घेतात माझ्याकडे काढायच्या नाही मग मला टाकायचं आहे ते थांब ना थांब. काय झालं रे काय रे डोळ्यात दूर गेला का? इकडून टाक ना. काय झालं डोळ्यात घरी गेला. हा. जिमी कशी बसली इथं कशी पाठी. आपण एका पाठी मॅगी कसं करतो हा, तिला पण करायची अशी मॅगी कशी ही आपण याच्यात हे टाकायचं पण मॅगी टाकायची शिजल्यावर हा का टाकू का पप्पा इकडून हा टाक ना. खड्ड्यातून पूर्ण चपला घालून जा. चपला घालून जायच्या तसं पळत मी डायरेक्ट. हा हा काड्या गोळा करायला वाढेल. जिमील जोडी न्यायचं का तुला? का रे जिमील जोडी न्यायचं का? जिमील जोडी न्यायचं का? थोडं पाणी टाकलं त्याच्यात. त्यांची बरीच इच्छा होती मित्रांनो का आपण थोडं निसर्गात काहीतरी बसून खाऊया. म्हटलं मग असा प्लॅन करू आपण मस्त की चुलीवरचा. आणि दादा 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 थोडी बारीक करून टाकू आपण मॅगी. मग पटकन शिजते. पुस्तक वापरायला त्या कोपऱ्याला पुस तिकडच्या धर. आता मॅगीचा भुगराळा करून घेऊ राहिली. थांब रे. एक तर चुलीवरची मॅगी घरी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा मित्रांनो. आता खाल्ल्यावर कळणार ती कशी बनणार आहे. घे रे पाण्याची बाटली इकडं.
दे ना दे ना. आऊ! थोडं सरपण आणतो मित्रांनो मी. या भाऊला काय सापडलं नाही दादाला. तर मी घेऊन बस रे, येऊ नको आता. आता तू नको येऊ जाऊ रे. राहू दे साईडला. काय? ते राहू दे. आई, आपण नेटवर्कवरचं आपलं नदून झालं. जाऊ तिकडे ठेवते. डासाची अगरबत्ती ती. दादाला तर काय काड्या सापडल्या नाही मित्रांनो. मीच घ्यायला आलो आता. थोडं सरपण आणतो म्हणजे मग मॅगीची जी प्रोसेस आहे ती कमी नाही होणार. पहिल्यांदा आम्ही हा एक्सपिरियन्स घेतोय. आम्हाला पण थोडी मज्जा येते आणि म्हणजे असं कधीच केलेलं नव्हतं. शेतामध्ये आपण शेतात निसर्गात राहतो तरी पण या गोष्टी कधी केलेल्या नव्हत्या. मी फर्स्ट टाईम असं ट्राय करतो आहे आम्ही चुलीवरचं. आणि पुढच्या वेळेस जे नियोजन करू ना ते एकदम परफेक्ट म्हणजे नियोजन करून व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं आपण व्हिडिओ करू. आता फर्स्ट व्हिडिओ असा राहील निसर्गाचा. यांना आता घ्यायचा होता आनंद निसर्गाचा म्हणून आपण अशा पद्धतीनं व्हिडिओ तयार केला होता. मग आपण म्हणलं चला थोडं आपण करू प्लॅनिंग म्हणून शेतामध्ये आलो. मॅगी चाट झालेला आहे. आपण इकडून नको बस. डोळे दूर जा. तू माझ्या मागं बस. तिकडे दूर नाही माझ्या मागं. मी पण करू का? तू इकडे बस बरं शांत बस इथं जागेवर. दादा इथं बस खाली साईडला बस. आईची पाठी मग दूर नाही डोळ्यात तुझ्या आले. आई ते आहे ना ते मिरची ते काढून दे. हा सगळं. लोक ह्या गोष्टीसाठी मित्रांनो कॅम्पिंग करण्यासाठी खूप म्हणजे गाडी वगैरे घेऊन बाहेर जाते निसर्गात राहण्यासाठी. आणि आपल्याकडं रेडीमेड निसर्ग आहे म्हणून आपण त्या निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. आपण शेतकरी माणसं आहे. शेतकरी म्हणजे गावाखेड्यातले माणसं आहेत आणि आपण हीच गोष्ट बघायला सिटीतले लोक हीच गोष्ट बघायला बाहेर पडतात. म्हणजे आपण जर आता ह्यात पूर्ण झाडं डेव्हलप येतं कारण सिटीत आहे ना असं नॅचरल ऑक्सिजन घ्यायला भेटतच नाही. तर म्हणून आपण निसर्गात राहतोय ना. निसर्गात राहताना आपण ह्या गोष्टीचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे. नक्कीच तुमच्या घराच्या आसपास जर असं जंगल वगैरे झाडं वगैरे असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी ट्राय करा. तुम्हाला किती मजा येईन बघा फॅमिलीसोबत ते पण. आणि फर्स्ट टाईम चुलीचा एक्सपिरियन्स घेत आहे त्याच्यामुळे कधी चूल वापरलेलीच नाही आहे. तर पहिल्यांदा त्यांनी चुलीवर असा काहीतरी ट्राय केलं मॅगी. बाकी तर गॅस आणि घरात जे असतं स्टोव वगैरे आपलं त्याच्यावर स्वयंपाक होतो. पण जनरली चुलीचा कधी संपर्क आलेला नाही यांचावाला. तर मग यांनी काय केलं आता पहिल्यांदा चुलीवर असा तेव्हा दोनदा चटका बसून घेतला हाताला. आई ती दुधली आणि ती साईडची ती छान झाली थोडी. गॅसवर शिजायला मॅगी 2 मिनटात शिजती. बाहेर वारा चालू आहे तर आमची फार कसरत झाली तिथं शिजवायला मॅगी. म्हणजे खूप वेळ जातो याला कारण आपण आता ते लाकडावरती ना चुलीवरची मॅगी म्हटल्यावर काय त्याच्यात हवा चालू आहे. तर वारं खूप जोरात चालू आहे त्याच्यात. मित्रांनो अशा पद्धतीने बघा प्रोग्राम चालू आहे. मॅगी शिजायला वेळ लागतो. आता त्याला उकळी यायला लागलेली. अजून किती वेळ लागतो माहीत नाही. हां 5 वेळ लागणार नका आहे. जाळ करू ते जळू. थोडी टेस्ट करून बघतोय मित्रांनो शिजली का अंदाज येऊन जाईन यात. इतकी एक नंबर झालेली मित्रांनो. इतकी ऑसम. चुलीवरची मॅगी खाण्याचा आनंदच वेगळा आहे. वा गजब. शिजली. 2 मिनटं फक्त आता होऊन जाईन वाफेवरती. पण ते जाळ ते आटं राहिलं ना. पप्पा म्हणलं तर थोडं 5 मिनिट शिजन. आज झोल द्याव याला. त्याच्यात आहे ना त्याच्यातले छोटी पप्पा कोण घे ना असं. पटकन चाल. वा कडे आणली सांडशी आणली. पप्पा मॅडमला काही पानांनी नाही धरता यायचं का आपल्याला. मित्रांनो मॅगी झालेली आहे आता सांडशी सॉरी. तर आता आपण त्याला काहीतरी पर्याय शोधला. चटका नाही बसला पाहिजे फक्त. तिकडून पण धरायला लागत होता. काही नाही. ओके
मित्रांनो आपली मॅगी रेडी झालेली. म्हणलं तुम्ही 5 वेळ लिहिली होती. मित्रांनो 5 वेळ झाली. 5 वेळ म्हणजे 5 मिनिटात झाली मॅगी रेडी. मित्रांनो अशा पद्धतीनं मॅगी आपली रेडी झालेली हा हा. आणि आता तिचा स्वाद घेऊ आपण. तू थांब, मला बोलू दे. मित्रांनो आता झाली मॅगी लाईन. काय झाली मॅगी लाईन रेडी. थंड करून होईल ना थंड. अम्मा. ओय, तू काय म्हणत की तुम्ही मार द्या. कशी झाली दादा मॅगी? काय तुला वेळचं ए कुठे मित्रांनो सांग झाली चुलीचं मॅगी. इकडे या असं पुढे. मित्रांनो आता मॅगी छान झाली चुलीवर. आता पाणी आणले आम्ही चालू आहे का ते? हा कॅमेरा चालू. पाणी आलं. मित्रांनो आता पार्टी झाली आमची. पाणी आणलं. मॅगी तर झाकून तू याचं काय पडलं नाही. मित्रांनो मित्रांनो दादाला लय मॅगी आवडली आहे. ती परत खायची मला. ते अजून खायची तुला? तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपली छोटी पार्टी संपलेली. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही, आपण असे व्हिडिओ बनवले पाहिजे की नाही. मित्रांनो अशा पद्धतीनं आपली छोटी पार्टी संपलेली आहे. आपण आता वावरामध्ये आलतो आणि छोटी मॅगी पार्टी केलेली. तर मॅगी पार्टीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवले पाहिजे का हे नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तर दादाला विचारू, दादा काय करायचं व्हिडिओमध्ये? लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला की नाही आवडला. फर्स्ट टाइम आपण हे ट्राय केलेलं होतं आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.